हाय फ्रेंड, कसे आहात? तर आज म्हटलं चला तुम्हाला परत एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. इकडे मी सुकी शेपूची भाजी बनवली होती, जी तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या डब्याला पण देऊ शकता. तो मस्त सुकी बनवली होती मी डाळ टाकून, तर तुम्ही डब्यासाठी नेऊ शकता, मुलांना पण खायला देऊ शकता. तर मी आज ही गरमागरम बनवली होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर चला आता इकडे आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी एक जुडी घेतली होती, ती स्वच्छ निसून घेतली होती आणि स्वच्छ धुवून ठेवली होती. तर स्वच्छ धुवून आणि सुकत ठेवलेली होती. आता याला मी कट करून घेणार आहे. बारीक मस्त कट करून घ्यायची आहे. आता ही पूर्ण भाजी मी कट करून घेतली आहे. इकडे हिरवी मिरची आणि लसूण घेऊन मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे. इकडे डाळ घेतली आहे, ती डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि इकडे मी गॅस पेटवणार आहे. आता कढई ठेवलेली आहे. आता इकडे मी थोडंसं तेल टाकून घेत आहे. त्यात थोडंसं तेल टाकून तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण जी मिरची मिक्सरला फिरवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि मिरचीला चांगलं परतू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी डाळ आपण धुवून घेतलेली, ही मुगाची डाळ आहे, ती स्वच्छ धुवून मी आणि याच्यात टाकून घेतली, कढईत टाकली आहे आणि मिक्स करून घेतली आहे. आता त्याच्यावर आपण ही कापलेली शेपूची भाजी मस्तपैकी टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ खाली राहिलेली असेल तर तिला आपण चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायची आहे. तर आपल्याला कधी कधी मुलं रस्स्याची भाजी खाती नाही, तर तुम्ही अशी सुकी भाजी नक्की करून बघा, खायला पण खूप छान लागते. आता मी याला मिक्स करून घेतलं आहे. वरून थोडंसं 1 चमचा मीठ टाकलं आहे, थोडंसं दाण्याचा कूट आहे तो टाकून घेतला आहे, 2 चमचे, आणि पुन्हा मिक्स करून घेत आहे. अशी झटपट झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. आता याला थोडंसं आपण वाफ देऊन घ्यायची आहे. वाफ देण्यासाठी मी वरून थोडंसं झाकण ठेवलं आहे. हे बघा मस्त शिजलेली आहे आणि गरमागरम खाण्यासाठी शेपूची भाजी तयार आहे, झटपट तयार होती. आता इकडे मी एक प्लेट घेतली आहे. प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. बघा, सुकी शेपूची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आवडलं असेल तर लाईक करा.